कोल्हापूर जिल्हा परिषद शिक्षण विभागातील त्या व्हायरल व्हिडिओची जोरदार चर्चा. Welcome to D.Y. Patil College of Engineering and Technology, a trusted destination for engineering, education, and transformative learning. Established in 1984, the institute has been shaping engineers through quality technical education, building a proud legacy of achievement and trust. Today, it stands as one of the premier institutions in the country, recognized for its commitment to innovation, impactful research, and a tradition of academic excellence. D.Y. Patil College of Engineering and Technology, building engineers for the real world. नेहमीच वेगवेगळ्या कारणांनी चर्चेत राहणारा जिल्हा परिषदेचा शिक्षण विभाग आता एका नवीन प्रकरणामुळे पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात सापडलाय. सध्या सोशल मीडियावरती त्यांचा केलेला एक व्हिडिओ प्रचंड व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये शिक्षणाधिकारी जेवताना दिसत असून त्यांच्यासोबत शिक्षण सभापती आणि इतर पदाधिकारीही उपस्थित आहेत. जेवता जेवता या सर्वांमध्ये एक खमंग चर्चा रंगलेली पाहायला मिळतीये. ती चर्चा नेमकी काय, पाहूया या व्हिडिओच्या माध्यमातून. त्या शिक्षण नेत्यांच्यासारखं लग्न गोळा करतो. मला शिक्षक नेत्यांचा मी फोन आला की मेशा आले की सगळं शिक्षक नेत्यांना कंट्रोल करा. आली की हे गोळा करण्याची चर्चा आहे ना, ही नेत्यांची जरा कंट्रोल करा साहेब. आम्ही त्यांना बी हे करतो की थोडा संजय गीत जावा इथं बोलवा हो या जरा काय आम्हाला करायचं विचारू नका का करणाऱ्या माणसांनी विचार. जाहिरात तरी आम्ही बसून आहे ना वहिनी जिल्हा परिषदला इथं समोर माझा व्यवसाय चालू आहे. चर्चा करून काय गोंधळ झाला तर म्हणू शकतो. तुम्ही ऐकलं असेल, या व्हिडिओत शिक्षक नेते पैसे गोळा करतात असा खळबळजनक आरोप होताना दिसत आहे. शिक्षणाधिकारी म्हणतायत ती गोळा करण्याची चर्चा आहे, ती नेत्यांची आहे, जरा कंट्रोल करा. हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर प्राथमिक शिक्षक समिती आक्रमक झाली आहे. शिक्षक नेत्यांवरती आणि संघटनांवरती संशयाचं वातावरण निर्माण न करता जे भ्रष्ट नेते आहेत त्यांची नावं तात्काळ जाहीर करा, अशी ठाम मागणी समितीनं केली आहे. अन्यथा जिल्हा परिषदेसमोर तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा सुद्धा देण्यात आलाय. मागील काही महिन्यात शिक्षकांच्या कन्व्हर्जन आणि सेवाजोड फायलिंगच्या कामांसाठी पैसे गोळा केले गेल्याचा आरोप केला जातोय. या संपूर्ण प्रकरणाची आता सखोल चौकशी करून दोषींवरती कठोर कारवाई करण्याची मागणी शिक्षक समितीचे जिल्हाध्यक्ष प्रमोद तौंडकर आणि सरचिटणीस प्रभाकर कमळकर यांनी केली आहे. दरम्यान मुख्य कार्यकारी अधिकारी डॉक्टर जास्मिन यांनी या प्रकरणाची दखल घेतली असून चर्चेत आलेल्या विषयाबाबत योग्य ते पुरावे द्यावेत असं पत्रक आता शिक्षक समितीला दिलं आहे. यावर समितीकडूनही लवकरच पुरावे सादर केले जाणार असल्याचं समजतं. तर व्हायरल होणाऱ्या व्हिडिओमधील संभाषण आणि व्हिडिओ सोडून जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना आणखी कोणते पुरावे हवे आहेत असा सवाल उपस्थित होत आहे. आता या व्हायरल व्हिडिओ प्रकरणाची चौकशी होऊन नक्की काय सत्य बाहेर येतं याकडे आता सर्वांचं लक्ष लागलं आहे. माझा महाराष्ट्र न्यूज कोल्हापूर. ताज्या घडामोडी पाहण्यासाठी माझा महाराष्ट्र न्यूजला आजच सबस्क्राईब करा.